नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा 12 जुलैचा भाग खूपच जबरदस्त मजेदार झालेला बघणार आहोत. कारण इथे आता पोलीस स्टेशनमधनं गिफ्ट येताच राजा आणि अवनीचं लग्न खरं झाल्याचं सत्य अवनीसमोर उघड झालेलं आपल्याला बघायला भेटणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीला आपल्याला खूपच मज्जा बघायला भेटणार आहे. आता इथे अवनी आणि राजा बेड तोडून खाली पडलेले असतात. अवनीला मात्र खूपच राग येतो. ती राजा, अरे मला लागलं ना, असे जोरात ओरडते. तेव्हा राजा म्हणू लागतो, सॉरी सॉरी मॅडम. त्याच वेळेस आता धन्या आणि पाण्या मात्र लाजू लागतात, बाजूला तोंड फिरवतात. तेव्हा लगेच आता अवनी म्हणू लागते, आता कसं उठायचंय? अरे आता तुझा हात गुंतलाय ना, अरे उठ ये आता. राजा उठण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्याला काही उठणं जमत नाही. तेव्हा लगेच आता पानू म्हणू लागतो, धन्या धन्या आता आपला मॅटर संपलाय. आता त्यांचं दोघं ते बघून घेतील. चल आपण कशाला कबाब में हड्डी, चल आपण बाहेर जाऊ. असे म्हणताच आता धन्या आणि पाण्या बाहेर निघालेलं असतानाच आता राजा ओरडतो, अरे काय चालू आहे तुमचं? खुशाल आम्हाला सोडून चाललात? अरे मदत करायला या ना इकडे. अरे आम्हाला उठता येत नाहीये. पाण्या, अरे चल ना, जरा डोक्याचा वापर कर, हात पकड माझा. आता पाण्या लगेच राजाचा हात पकडतो आणि त्याला ओढत असा उठवण्याचा प्रयत्न करू लागतो. त्याच वेळेस आता पुन्हा राजाचा हात सुटतो, दोघेही धपकन खाली पडतात. तेव्हा लगेच आता धन्या आणि पाण्या हसू लागतात. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, बिंडोकेस का तू? पाण्या, तुला मला उठवता येत नाही, तुझ्यामुळे पडलोय आम्ही. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, राजा, मला बिंडोक म्हणायचं नाही आणि माझी अक्कल अजिबात काढायची नाही. तू तुझ्यामुळे पडलाय आणि त्यांनाही पाडलंय. तू मला बोलायचं नाही. अजिबात खपून घेणार नाही मी. त्यावर राजा म्हणू लागतो, बाबा, अरे आधी उठव ना आम्हाला, मग बोलूया आपण, चालेल? त्यावर लगेच आता पाण्या आणि धन्या दोघांनाही उठू लागतात. आता अवनी आणि राजा त्या बेडच्या बाहेर उठून उभी राहतात. त्याच वेळेस आता राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम, हा मूर्खपणा लय झाला, आता बस. आता तुम्ही असं काय बी करणार नाहीये. तेव्हा अवनी म्हणू लागते, मूर्खपणा? मी? त्यावर राजा म्हणू लागतो, मूर्खपणा नाही, गाढवपणा म्हणेल मी याला. हे बघा मॅडम, असं उभी राहून तुम्ही जे काही करत होता ना ते चुकीचं आहे. हे असं करून कसं चालेल मॅडम? अहो तुम्ही असं नका करू, आमचं ऐका मॅडम. त्यावर लगेच आता पाण्या म्हणू लागतो, हो मॅडम, असा विचार मनातनं काढून टाका वहिनी. अहो खरंच आम्ही तुम्हाला असं काय बी करू देणार नाही. तेव्हा धन्या म्हणू लागतो, हो बरं झालं आम्ही ऐन वेळेस दरवाजा तोडला, ते नाहीतर काय झालं असतं कुणास ठाऊक. त्यावर अवनी म्हणू लागते, अरे पण काय बोलताय तुम्ही? तुम्हाला कळतंय का? त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, काय चुकीचं बोलतोय? तुम्ही जे करीत होता ना ते चुकीचंच आहे. त्यावर लगेच आता अवनी म्हणू लागते, म्हणजे तुम्हाला काय वाटतंय मी आत्महत्या करत होते? त्यावर राजा म्हणू लागतो, हे बघा, आम्ही तुम्हाला असं काय बी करू देणार नाहीये. तुम्हाला आम्ही शेवटचं सांगतोय, तुम्ही असलं काय बी करणार नाही. अहो एवढ्याशा गोष्टीवरनं एवढं टोकाचं पाऊल कोणी घेतं का? हे बघा, सगळं काही ठीक होणार आहे. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, बास. अरे तुम्ही मला वेडे समजताय का? अरे मी असं काहीही करत नव्हते. त्यावर राजा म्हणू लागतो, नाही मग तुम्ही हे फॅनला दोरी लटकून काय करण्याचा प्रयत्न करत होता? सांगा ना, उत्तर द्या. तेव्हा पाण्या आणि धन्या म्हणू लागतात, हो हो सांगा ना वहिनी, काय करत होता? त्यावर अवनी म्हणू लागते, अरे पावसाळ्याचे दिवस आहे ना, मी मच्छरदाणी लावत होते. त्यावर राजा, धन्या, पाण्याला धक्काच बसतो. मच्छरदाणी? मच्छरदाणी लावत होता का? पण अशी कोणी मच्छरदाणी लावतं का? त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम, अहो अशी कशी मच्छरदाणी लावत होता तुम्ही फॅनला? त्यावर लगेच आता अवनी म्हणू लागतो, अरे ह्याच्या दोऱ्या बांधल्यात ना, त्या मी अशा घेणार होते आणि इकडनं बांधणार होते. त्यावर राजा म्हणू लागतो, इकडनं कसं शक्य आहे? त्यावर अवनी म्हणू लागते, आता तू ना माझं डोकं खराब करू नको. हे बघ, आता मी काही तुला डेमो दाखवू का? बांधत होते मी मच्छरदाणी, तुझ्यामुळे ना आता बघ किती राडा झालाय. अरे कडी पण तोडली दरवाजाची. त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका. अहो आपल्याकडे ड्रिल मशीन आहे की, 2 सेकंदात तुमची कडी पुन्हा लावून देतो, थांबाच की. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, हो माझं डोकं एवढं विस्कटवलंय, एवढं डोक्याला लागलंय, त्याचं काय करणार आहे? ते कसं ठीक करणार आहे? तेही ड्रिल मशीनने करणार आहे का? घाल एकदाचं ते ड्रिल मशीन ना माझ्या डोक्यात घाल. त्यावर राजा म्हणू लागतो, सॉरी सॉरी मॅडम, चुकलं आमचं, पण ते मच्छरदाणी असं कोणी? तेव्हा अवनी म्हणू लागते, बास, मला ना आता काही ऐकायचं नाही, तुम्ही निघा इकडनं, लगेच निघा. तेव्हा राजा म्हणू लागतो, धन्या धन्या, हे फक्त तुझ्यामुळे झालंय. तुझ्यामुळे, तू बोला ना त्या रस्सी घेऊन गेल्यात म्हणून.
त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतो, मी फक्त सांगितलं तुम्हाला. त्यावर लगेच आता पाण्या म्हणू लागतो, राजा तू कडी तोडली म्हणून हे सगळं घडलंय बरं का. त्यावर राजा म्हणू लागतो, निगेटिव्ह माणसा तू तर बोलूच नको. तूच बोलला ना त्या टेन्शनमध्ये त्यांना काही झालं तर, त्यांनी काही केलं तर, म्हणून मी कडी तोडली. हे समजा ना तुम्हा दोघांमुळे झालंय. तिघांमध्ये आता तू मी चालू झालेली असते. हा त्याच्यावरती आळ घेत असतो, तो त्याच्यावरती आळ घेत असतो. आता तिघांची भांडणं सुरू होते, जणू मारामारीच सुरू झालेली असते. आता अवनीला काय करावं काही सुचत नाही. अवनी जोरात ओरडते, थांबा, आणि सगळ्यांनी इकडनं निघा. लगेच निघायचा, माझ्या रूममधनं बाहेर जायचं. तेव्हा लगेच आता तिघेही निघालेले असतात. त्याच वेळेस पाण्या म्हणू लागतो, सॉरी वहिनी, खरंच सॉरी, आमचं चुकलं. पण वहिनी आम्ही तरी काय करणार होतो, तुम्ही टेन्शनमध्ये होता ना, त्यामुळे आम्हाला बी टेन्शन आलं. तुम्ही अशा दोरी घेऊन आतमध्ये आला, दरवाजा बंद केला, आणि आम्ही एवढा दरवाजा ठोठवला, एवढा आवाज दिला, पण तुम्ही उघडलंच नाही. मग आमच्या मनात शंकेची पाल चुकली ना, म्हणून आम्ही हे समज केलं, सॉरी तुम्ही जर दरवाजा उघडला असता तर एवढं सगळं घडलंच नसतं. त्यावर राजा म्हणू लागतो, हो ना मॅडम, तुम्ही दरवाजा का नाही उघडला, आम्ही किती आवाज दिले, मग आम्ही घाबरलो ना बाहेर. हे बघा तुम्ही का उघडला नाही दरवाजा, लवकर सांगा. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, कशी उघडणार होते, हे बघ मी हेडफोन घालून गाणी ऐकत होती, आता कळलं. त्यावर लगेच आता पाण्या म्हणू लागतो, अरे बापरे, मग तर मोठा गैरसमज झाला. सॉरी अवनी वहिनी, चुकलं, आमचं माफ करा. त्यावर लगेच राजा आता फॅनकडे बघतो आणि डोक्याला हात लावतच म्हणू लागतो, मॅडम अहो पण तुम्ही गोल्ड मेडलिस्ट आहात ना, मग ही मच्छरदाणी बांधण्याची ही पद्धत का वापरताय अशी, मला अजून बी समजेना, मच्छरदाणी कशी लावणार आहात तुम्ही. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, राजा आता तू डोकं लावणं बंद कर, निघ इकडनं, लगेच निघा इकडनं, माझं मी बघून घेईल. आता तिघेही तिकडनं बाहेर येतात. किचनमध्ये येताच आता राजा ओरडतच धन्याला म्हणू लागतो, धन्या तुझ्यामुळे ना त्यांच्यासमोर माझं इम्प्रेशन कमी होतं या, फक्त तुझ्यामुळे. त्यावर लगेच धन्या म्हणू लागतो, मी तर खरं सांगितलं होतं, पानदाद्यामुळे झालं हे सगळं. पाण्या म्हणू लागतो, माझ्यावर चालणार नाही राजा, तू कडी तोडली म्हणून झालंय. आता तिघांची उजून इथे भांडणं सुरू झालेली असतात. तिघेही एकमेकांना मारत असतात, आरडाओरडा करत असतात. तेवढ्यात धावतच यशादा येतो. अरे काय झालं, का आरडत होता तुम्ही, काय झालं, अवनी कुठे आहेत, काही झालंय का. त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो, यशदा अरे मी तुला सांगतो, हा धन्या बोलला की त्या रस्सी घेऊन आतमध्ये गेला. तेव्हा धन्या पुढे येतो, यशदा मी सांगतो राजादाने कडी तोडली. पाण्या म्हणू लागतो, हो राजाने मूर्खपणा केला. राजाला राग येतो, मी मूर्खपणा केला, अरे निगेटिव्ह माणसा तुझ्यामुळे झालंय, तू बोलला की त्या काहीतरी करतील टेन्शनमध्ये. आता तिघे एकमेकांवरती पुन्हा आळ घेऊ लागतात. तिघांची पुन्हा भांडणं सुरू झालेली असतात. यशदा ओरडतो, बिनडोक नाही तर गप्प बसा, नेमकं काय घडलंय ते कोणी सांगणार आहे का. आता लगेच सगळे गप्प बसतात. धन्या पुढे येतो, यशदा मी सांगतो, वहिनी पाणी घ्यायला बाहेर आल्या होत्या, त्या रस्सी घेऊन आतमध्ये गेल्या, दरवाजा बंद केला, मग त्या आतमध्ये मच्छरदाणी बांधत होत्या फॅनला दोरी लावून, आणि मग आमचा मोठा गैरसमज झाला, आम्हाला वाटलं की टेन्शनमध्ये काहीतरी. त्याच वेळेस पाण्या म्हणू लागतो, 1 मिनिट, एवढा आरडाओरडा चालला होता, घरात एवढं काही घडत होतं, यशदा तू कुठे होता, लवकर सांग तू कुठे होता यशदा. आता यशदा ततमम करू लागतो, नाही म्हणजे ते मी इकडे बाहेर अंगणातच होतो, मला आवाज आला मी येणारच होतो, पण तेवढ्यात लगेच आता नमी येते. काय रे मूर्खांनो, कशाला भांडत होता, कशाला आरडाआरडी करत होता, तुमच्या आरडण्यामुळे ना मम्मीने आम्हाला रंगे हात पकडलं असतं. आता मात्र या तिघांना तर धक्का बसतो. यशोदा आणि नमीला रंगे हात, अरे देव बापरे, नेमकं चाललं काय होतं. त्यावर लगेच यशोदा म्हणू लागतो, बास, ते तसले असले विचार करणं बंद करा, तसं असं काही नव्हतं. त्यावर लगेच आता नमी म्हणू लागते, यशोदा खरं खरं सांगून टाक, नाहीतर मोठा गैरसमज होईल त्यांचा. त्यावर यशोदा म्हणू लागतो, हे बघा तसं काही नव्हतं, ते मी नमीचं ते हे होतं ना, ते त्यासाठी गेलो होतो. तेव्हा नमी म्हणू लागते, अरे नीट सांग ना, ते हे नको करू. त्यावर लगेच नमी लाजतच म्हणू लागते, माझं वटपौर्णिमेचं व्रत होतं ना, मग ते सोडवायण्यासाठीच यश आला होता, माझं व्रत सोडवायचं होतं म्हणूनच. त्यावर लगेच आता धन्या, पाण्या आणि राजा तिघांनाही धक्काच बसतो, वटपौर्णिमेचं व्रत. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, 1 मिनिट यशोदा, तुम्हा दोघांचं ऑलरेडी आधी लग्न झालंय का.
त्यावर यशा म्हणू लागतो, ए अरे काय बोलतोय तू, गप्प बैस, असं काही नाहीये. तिने तो उपवास धरला होता. तेव्हा लगेच धन्या म्हणू लागतो, यशोदासाठी. त्यावर नमी म्हणू लागते, ए बिंडोक, मग कुणासाठी धरणार आहे? माझा नवरा तर यशाच असणार आहे. त्यावर लगेच आता राजा म्हणू लागतो, भारी की, दोघं चोरून चोरून जेवत होता का? त्यावर लगेच यशादा म्हणू लागतो, असं काही नाहीये, हिना मूर्खपणा केला, सकाळपासून काही खाल्लं नाही आणि हट्ट धरून बसली होती. तेव्हा नमी म्हणू लागते, हो मीच सांगितलं होतं त्याला, तू जर आला नाही, माझा उपवास सोडला नाही, तर मी काहीच खाणार नाही. आणि मग तो मागच्या दरवाजाने आला आणि मग माझं वटपौर्णिमेचं व्रत सुटलं. तेव्हा पाण्या म्हणू लागतो, वा, लयच भारी स्टोरी सुरू झाली आहे. आता काय मागे पुढे बघायला घाबरू नका तुम्ही. त्यावर यशोदा म्हणू लागतो, ए गप्पा बसा, माणुसकी म्हणून केवळ मी गेलो होतो तिला भरवायला. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, अच्छा, जस्ट माणुसकी म्हणून. राजा यशोदा नाही नाही म्हणतो आणि नंतर बरोबर माणुसकी म्हणून पाठीमागनं जीव लावतो, हो की नाही? त्यावर लगेच आता पाण्याधाने हसू लागतात. तेव्हा लगेच आता यशा म्हणू लागतो, ए असलं काय बी नाहीये, जीव वगैरे असं काही नाहीये. तेव्हा नमी म्हणू लागते, यशा तुझा माझ्यावरती जीव आहे. आता नमी लगेच लाजतच तिकडनं पळून जाते. तर त्यानंतर आता यशोदाला या तिघांपुढे काय बोलावं काही सुचत नाही. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, यशोदा आता पाणी डोक्यावरनं गेलेलं आहे, त्यामुळे आता लग्न करायला हरकत नाही. तुम्ही दोघे आता पुढे जा आणि जाऊन लग्न करा की. त्यावर यशा म्हणू लागतो, ए गप्प बसा, असं काहीही होणार नाहीये. आणि आता तू मी बंद करा, नाहीतर असे फटके देईन ना. त्यावर धन्या लगेच आता मस्त स्टाईलमध्ये किचन ओट्यावरती बसतो. यशोदा राजाचं म्हणणं अगदी बरोबर आहे. आता तुम्ही मार्ग मोकळा झालाय ना, तर लगेच लग्न उरकून टाका. तुमचं लग्न झालं म्हणजे माझा मार्ग मोकळा. आता धन्याला हे बोलताना पाहून आता यशोदाला राग येतो. राजा आणि पाण्या धन्याकडेच बघतात. तुझा मार्ग कसा मोकळा होणार आहे? राजा लगेच आता धन्याला म्हणू लागतो, ए बिंडोक, अरे हा पाण्या अडकलाय ना मध्ये, त्याचं लग्न झाल्याशिवाय तुझा मार्ग मोकळा होणार नाहीये. त्यावर लगेच धन्या म्हणू लागतो, होणार की. अरे आज यशोदाची वटपौर्णिमा साजरी झाली, पण पाण्यादाची तर रोजच असते. गॅरेजवरती पायल वहिनी. आता मात्र लगेच पाण्या पटकन या धन्याचं थोबाड दाबतो. ए धन्या, आता काही बोलू नको, नाही तर तोंड फोडेन तुझं, चल तुला दाखवतो. आता पाण्या लगेच धन्याला ओढतच तिकडनं घेऊन जातो. राजा आता यशोदाला चिडवत असतो, वटपौर्णिमेचं व्रत, आता काय हरकत नाही, आत्याला बोलून लग्न करून उरकून टाका. आता यशोदा लगेच आता, ए राजा गप्प बैसा, असे म्हणत लाजतच तिकडनं निघून जातो. तर त्यानंतर इथे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी यशोदाचं किचनमध्ये स्वयंपाक बनवण्याचं काम सुरू झालेलं असतं. तेवढ्यात लगेच अवनी उठून बाहेर येते. आता ती यशोदाला म्हणू लागते, यशोदा गुड मॉर्निंग. आणि अवनी आता पुढच्या रूममध्ये जाऊन बघते तर ही तीनही भावंड मस्त ढोरत पडलेली असतात. अवनी पटकन किचनमध्ये येते आणि ताट आणि लाटणं घेऊन आता हॉलमध्ये आलेली असते. त्याच वेळेस यशोदाला मात्र हसायला येतं, कारण आता या तिघांची झोप मोडणार असते ना. त्यावर लगेच अवनी आता तिघांजवळ येते आणि जोर जोरात ताट वाजू लागते. तिघेही अशी डचकून घाबरून, ए कोण आहे असे म्हणत ओरडतच उठतात. तर समोर आता वहिनी साहेब, काही बोलता येत नाही. आता लगेच पाण्या म्हणू लागतो, वा वा राजा, काय थाळी वाजवली ना वहिनींनी, वा वहिनी, एक नंबर भारी. असं वाटलं पोटातनं आनंदाचा लावारसच बाहेर येतो की काय. वा, सगळं काही हादरून गेलं. वहिनी, आम्हालाच काय, तुम्ही ही थाळी वाजून अख्ख्या जगाला उठू शकता. वा राजा, अशी थाळी वाजवतात ना वहिनी, त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. तेव्हा लगेच राजा म्हणू लागतो, आहा हा, लय मस्त, लय भारी. त्यावर लगेच आता अवनी म्हणू लागते, हो. त्यावर राजा म्हणू लागतो, अवनी मॅडम, पण एक चूक झाली तुमची, नाही म्हणजे तुमची मिस्टेक झाली हो. आज शुक्रवार नाहीये, अजून शुक्रवारला वेळ आहे ना, त्यामुळे ना तुमचा गैरसमज झालाय. आम्हाला कशाला उठवता, आम्ही झोपतो आम्ही, आज शुक्रवार नाहीये. आता तिघेही पुन्हा खाली झोपतात. आता अवनी जोर जोरात पुन्हा थाळी वाजवते. तिघेही आता गडबडून उठतात. आता काय झालं वहिनी? तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, ए शुक्रवार नाहीये म्हणून काय झालं, आजपासून रोज अशीच थाळी वाजणार आणि तुम्हाला लवकर उठावं लागणार. तेव्हा लगेच आता पाण्या धन्या राजाला टेन्शनच येतं. अरे बापरे, लवकर, एवढ्या लवकर का उठवताय वहिनी आम्हाला? नका ना, नका उठू.
आता यशोदा किचनमध्ये हसत असतो तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, अरे लहान आहात का तुम्ही? घोडे झालात ना? यशोदा रोज लवकर उठतो, कामाला सुरुवात करतो, तुम्ही त्याला काही मदत करता? कितीतरी वेळ घोरत पडता आणि सगळी कामं यशोदा एकट्याला करावी लागतात. त्यामुळे आजपासून तुम्हाला लवकर उठायचा नियम सुरू झालाय. त्यामुळे आता मी तुम्हाला झोपू देणार नाही. चला पटकन निघा, उठा. त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, अरे बापरे, एवढं लवकर रोज उठणं शक्य नाही आहे वहिनी, आम्हाला नाही जमणार. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, मी तुम्हाला झोपू देणारच नाहीये. त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतो, बरोबर वहिनी, अगदी करेक्ट आहे. मोठाली झाली घोडी ही दोघं, पण तरी एवढा वेळ झोपतात. मोठ्यांनी उठायला पाहिजे, कामं करायला पाहिजे, यशोदाला मदत करायला पाहिजे. ए उठा रे, जा जा निघा. त्यावर लगेच आता राजा आणि धन्या, तू आम्हाला मोठं म्हणतो आणि तू लहान आहे असे मनाशीच आता बडबड करू लागतो धन्याकडे बघून. त्यावर लगेच पाण्यात राजाला खुणावतो, बघ बघ, हा लहान आहे म्हणतोय स्वतःला. त्यावर धन्या म्हणू लागतो, वहिनी, हे दोघं मोठे झालेत ना, यांना कामं सांगा, मला झोपू द्या. लहान पोरांनी झोपलं तरी चालतं, मी लहान आहे ना. असे म्हणताच धन्या पुन्हा अंगावरती घेतो आणि झोपतो. अवनी आता जोर जोरात पुन्हा थाळी वाजवते. धन्या आता टणकन डचकून उठतो. आता काय झालं, मी लहान होतो ना. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, जमणार नाही, सगळ्यांनी उठायचं आणि कामाला लागायचं, उठा पटकन. हे बघा, अरे तुम्हाला काहीतरी वाटू द्या. आता यशोदा येतो, अरे सांगता येत ना, द्या मग उठा ना. त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतो, पण एवढ्या लवकर नाही जमतो वहिनी आम्हाला. वहिनी मी पाया पडतो, मला 5 मिनिटं झोपू दे ना प्लीज. त्यावर अवनी म्हणू लागते, जमणार नाही. अरे रात्रभर मोबाईल बघता आणि सकाळी जेव्हा उठायचं तेव्हा घोरत पडता. 5 मिनिटं करून 2-2 तास झोपता तुम्ही ऊन येईपर्यंत. पण मी आता ते खपून घेणार नाहीये. तुम्हाला लवकर उठायचे म्हणजे उठायचे. अरे मी 4ला उठून अभ्यास करायचे, मला इतक्या लवकर उठण्याची सवय होती, पहाटे 4ला. त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतो, 4ला? अरे यशोदा, बघतोयस ना, आम्ही तर काहीच झोपत नाही. यांचं तर लय अवघड आहे, आमच्यापेक्षा बी अवघड. आम्ही तरी 9ला जो उठतो, ह्या तर 4ला उठतात आणि 4ला अभ्यासाला लागतात. त्यावर लगेच यशोदा म्हणू लागतो, ए बिंडोक, पहाटेच्या 4ला बोलतात त्या. त्यावर धन्या म्हणू लागतो, अरे बापरे, पहाटे 4 वाजता? आत्ताशी कळालं, जे मॅरिटमध्ये येतात ना पोरं, ती खरंच बोलत असतात. ती पहाटे 4ला उठून अभ्यास करतात. मला वाटलं ती खोटं थापा मारत असतील. पण वहिनी, आज ते सत्य मला कळलं बरं का, उगच नाही त्यांचे नंबर येतात. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, हो, पहाटे उठून मी रोज अभ्यास करायचे. त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, वहिनी, पण आम्हाला अभ्यास नाही करायचा आहे, आम्ही शाळेत नाही जात ना, मग आम्हाला झोपू द्या ना. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, हो, तुम्हाला शाळेत नाही जायचंय ना, मग ही कामं कोण करणार? यशोदाने तुम्हाला ना सोकून ठेवलंय. यशोदा, आजपासून यांना रोज अशा वेळेसच उठायचं. आळशी झाली ती 1 नंबरची ही लोक, यांना ना कसं उठवावं ना तेच कळत नाही. त्यावर लगेच राजा म्हणू लागतो, बरोबर, या सगळ्याला जिम्मेदार ना यशोदाचे. यशोदामुळेच आमची अशी अवस्था झाली. लहानपणापासून त्याने कधीच आम्हाला लवकर उठवलं नाही, कामाला लावलं नाही. खरं तर ही थाळी त्याने वाजवायला हवी होती. त्यावर लगेच पाण्या म्हणू लागतो, 1 नंबर राजा, तू 1 नंबर बोलला. या सगळ्याचा जिम्मेदार ना यशोदाचे. त्याने जर आपल्याला लवकर उठवलं असतं तर आपण असं असं झालंच नसतो आळशी आणि असं बेकायदेशीर. आपल्याला कामाची सवय असते ना, पण यशोदाने आपले लाड केले म्हणून हे सगळं भोवलंयास. त्यावर धन्या म्हणू लागतो, बरोबर, खरं तर मला पण पहाटे 4ला अभ्यासाला उठायची लय हौस आहे. पण एक माणूस सारखा म्हणत असतो, झोप, अजून थोड्या वेळ झोप, अजून थोडा वेळ झोप, असं करत करत ना 9चे 10 कधी वाजतात ना ते कळत नाही. आणि तो माणूस फक्त यशोदामुळेच घडलं हे सगळं. तेव्हा लगेच आता यशोदा म्हणू लागतो, अरे काय बोलायला तुम्ही, तुम्हाला अक्कल नाही आहे. त्यावर अवनी म्हणू लागते, यशोदा, आता या तिघांना याचं उत्तर तुम्ही देताय का मी देऊ? त्यावर लगेच यशोदा म्हणू लागतो, थांबा, आता उत्तर माझ्याकडे तयार आहे. यशोदा बाहेर जातो, एक मोठी काठी हातात घेऊन येतो. आता तुम्हाला मी आळशी बनवलंय ना, लागा लागा लगेच कामाला. आता तिघेही घाबरतात. इकडनं तिकडनं टनाटन उड्या मारत अंथरून उचलू लागतात. आता यशोदा त्यांच्या पाठीमागे काठी घेऊन पळत असतो, नीट ठेवायचं व्यवस्थित जागच्या जागी. आता लगेच तिघांनी अंथरून उचललेलं असतं. अवनी मात्र हसू लागते. त्यावर यशोदा म्हणू लागतो, लगेच निघा, ब्रश करून घ्या, लगेच बाहेर निघा.
तिघेही धावतच बाहेर जातात. तर आता अवनी मात्र जोरजोरात हसू लागते. यशोदा असंच उत्तर द्यायचं त्यांना रोज, आणि रोजच्या रोज लवकर उठवायचं. आळशी होत चालली एक नंबरची ही लोक. त्यावर लगेच आता यशोदा हसत लागतं. खरंच कमाल केली हा अवनी, तुम्ही आज कमाल केली. खरंच याच्यासाठी घरात बाई माणूस लागते. खरंच तुमचा आशीर्वाद लागला आणि सगळं काही चित्रच बदललं आमच्या घरातलं. त्याच वेळेस अवनी म्हणू लागते, बरोबरच, चला मी आटपते आता. अवनी तिच्या रूममध्ये निघून जाते. यशोदा मात्र हसतच म्हणू लागतो, खरंच तुमच्या आशीर्वादाने या घरातलं चित्र बदललंय खरं, पण तुम्ही किती दिवस राहणार आहे इकडे, असा प्रश्न यशोदाला पडलेला असतो. तर त्यानंतर आता अवनी मस्त तयार होऊन बाहेर आता अंगणात रांगोळी काढण्याचं काम करत असते. तेवढ्यात आता बाजूची कावळीन डोळे फाडून अवनीकडे बघत असते. त्याच वेळेस आता ती अवनीकडे बघत असतानाच धन्या येतो आणि अवनी समोर जाऊन असा उभी राहतो, जेणेकरून आत्याला आपली वहिनी दिसू नये. आता लगेच ही सुली इकडनं तिकडनं डोकावून बघू लागते. त्याच वेळेस आता धन्या तिला खुणावतो, काय गे काय? तेव्हा लगेच आता सुली म्हणू लागते, बाजूला हो, बाजूला हो. तेव्हा धन्या आता पुढे येतो आणि सुलू आत्याला म्हणू लागतो, ए आत्या, तू किती बी तुझी ही काळी नजर आमच्या वहिनीवर टाकण्याचा प्रयत्न कर, पण आम्ही तुझी नजर तिला लागूच देणार नाही. जेव्हा जेव्हा तू डोळे फाडून आमच्या वहिनीकडे बघशील ना, तेव्हा तेव्हा आमच्यापैकी कोणी ना कोणी तुझ्यामध्ये आडवा उभा राहील, लक्षात ठेव. त्यावर सुली म्हणू लागते, धन्या माझ्या नजरेपासनं वाचवायला बघतोय तिला. माझी नजर किती काळी हे तुला चांगलंच माहिती. तुम्ही किती बी प्रयत्न केला तरी बी तिला माझ्या नजरेतनं तुम्ही वाचू शकत नाही. लवकरच ती हे घर सोडून कधी जाणार ना, याचीच वाट बघते. नजर लागणार, माझी नजर तिला लागणार. त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागते, हाडे. त्याच वेळेस सुलवात म्हणू लागते, मला मला हाड बोलला? अरे तुझ्या बापाने तुला काही शिकवलं की नाही? काही अक्कल वळण आहे की नाही तुला? अवनी मात्र सुलवात्याकडे डोकावून बघत असते. तेव्हा लगेच आता सुली म्हणू लागते, अरे आत्याशी कोणी असं बोलतं का? आत्या आहे ना मी तुझी, मला हाड बोलतोस? त्यावर धन्या म्हणू लागतो, आत्या, ओ सॉरी सॉरी, तू माझी आत्या हे मी विसरलो होतो. आत्या, अगं मग यशोदा आणि नमीचं लग्न लावून टाक की, तो आमची आत्या आहे ना, आत्याच्या पोरीबरोबर होतं की लग्न? त्यावर लगेच सुली म्हणू लागते, ए हाडे, आयुष्यात ते कधी मी करणार नाही. त्यावर लगेच आता धन्या म्हणू लागतो, अरे देवा, सुलवाते तू मला हाड म्हणतेस? मला? त्यावर सुली म्हणू लागते, ए मला ना तुझ्याशी बोलायचंच नाहीये, हाड निघ इकडनं. असे म्हणत सुली तिकडनं निघून जाते. धन्या मात्र जोरजोरात हसू लागतो. त्याच वेळेस तो वहिनीजवळ येतो. वहिनी झाली रांगोळी? तेव्हा अवनी म्हणू लागते, अरे धनेश, कशाला त्या बाईच्या नादाला लागतो? कशाला तिला उगाच भांडायला तू आणखीन भाग पडत असतो? त्यावर धन्या म्हणू लागतो, वहिनी तुम्ही त्याचा विचार नका करू, एक नंबरची भामटाड बाई आहे. बरं चला, मलाही कॉलेजला निघायचं, मी आटोपतो हा. आता लगेच धन्या ब्रश करण्यासाठी आतमध्ये निघून जातो. तर त्याच वेळेस अवनीचं लक्ष आता घरावरती जी कौलं असतात ना, त्यावरती तेलाची डब्बी वगैरे ठेवलेली असतात. आता अवनीला असं वाटतं की आपण ती काढून घ्यावीत. अवनी लगेच आता रांगोळीचा डब्बा उचलून बाजूला ठेवते आणि एक स्टूल घेऊन त्यावरती उभी राहून आता ते डब्बे काढण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यात आता अवनीला असल्या कामांची असं धडपडण्याची सवय नसते ना. अवनी आता त्या स्टूलवरती उभी राहून धडकन खाली पडणार. तेच आता राजा येतो. राजाने पटकन आपल्या बायकोला म्हणजे अवनीला घट्ट मिठीत पकडलेलं असतं. अवनी आता एकटक राजाकडे बघू लागते. राजाही मॅडमच्या डोळ्यात डोळे घालून एकटक अवनीकडे बघत असतो. तेवढ्यात मात्र आता अंगणात धन्या येतो. धन्याला तर मात्र धक्काच बसतो, कारण समोर जे काही सीन दिसत असतं ते लय भारी. आता अवनी मॅडमला म्हणजे अवनी वहिनीला राजाने आपल्या मिठीत घेतलेलं असतो. धन्या असतच म्हणू लागतो, राजादा काय मस्त पोज आहे ना, लय भारी वाटतंय, फोटो काढू का, फोटो काढू एक? त्यावर राजा म्हणू लागतो, ए. राजा पटकन अवनीला खाली उतरवतो. अवनी आता लगेच एक नाही दोन नाही आतमध्ये निघून जाते. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, धन्या तुला ना आता बघतोच मी. धन्या पटकन आतमध्ये पळून जातो. राजा मात्र लाजू लागतो, कारण देवी आई जे काही घडतंय ते लय भारी घडतंय असे म्हणत आता राजा खूप खुश असतो. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, आता पोलीस स्टेशनमधनं एक व्यक्ती आलेला असतो. आता जोराचा पाऊस चालू असल्यामुळे राजा बाहेर येतो. आता लगेच राजा म्हणू लागतो, काय झालं, काय घेऊन आलात तुम्ही?
तेव्हा लगेच आता ते व्यक्ती सांगू लागतात, हवालदार पोस्टी आहे ना, त्यांनी तुमच्यासाठी हे गिफ्ट पाठवलंय. म्हणजे तुमच्या लग्नाचा मोठा फोटो फ्रेम करून दिलाय आणि ते मॅरिज सर्टिफिकेट आहे ना, तेही लॅमिनेशन करून पाठवलंय. आता लगेच राजाला धक्का बसतो. अरे बापरे, हे जर मॅडमने बघितलं तर आमचं लग्न खरं झालंय हे सत्य त्यांना कळेल. राजा पटकन आता तो बॉक्स घेतो आणि आतमध्ये जाणार. तेच अवनी येते. राजा, धर तुझ्यासाठी मस्त चहा केलाय, धर पटकन. त्यावर लगेच राजाच्या हातातला बॉक्स बघताच अवनी म्हणू लागते, काय आहे त्यात, काय आलंय त्यात, दाखव ना. त्यावर राजा म्हणू लागतो, मॅडम मॅडम आपण ते नंतर बघूया ना, प्लीज तुम्ही आता चहा घ्या ना. त्यावर अवनी म्हणू लागते, नाही, मला बघायचंय काय आहे त्यात. आता राजाला तर धक्काच बसतो. अवनी पटकन आता तो बॉक्स उघडते. त्यातला आता लग्नाचा आणि मॅरेज सर्टिफिकेटचा फोटो बघताच अवनीला आता तिचं आणि राजाचं लग्न कसं खरं झालंय, हे सगळं सत्य कसं उघड होणार, हे सगळं आपल्याला बघायला भेटणार आहे. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.